याला का शेरू आलाय हा 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 टीव्ही चालू असते ना की आमच्याकडे आवाजच जात नाही का कॅटरेजचं जेवण आहे झालं. हा हा केवढी मोठी झाली ती झुडूप झाले एक तर केवढं नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज काय पावसामुळे घराबाहेर पडायला मिळालंच नाही. सकाळी जायचा बाहेर प्रयत्न करत होती, म्हणजे बागेतलं म्हटलं थोडंफार काम करूया. पण सकाळी उठल्यावर बघितलं तर पाऊस सतत चालूच, 1-2 मिनटं थांबायचा आणि पुन्हा पाऊस चालू व्हायचा. त्याच्यामुळे म्हटलं नको आज बागेतलं काम ते साईडला केलं आणि म्हटलं चला आज घरचंच काम म्हटलं आटपून घेऊया. तर इथे सकाळी सकाळी चहा वगैरे बनवून झाला होता आणि किचनच्या कामाला सुरुवात केलेली आहे. आपलं घरातलं जे क्लिनिंग असतं ना, म्हणजे झाडू काढायचं, लादी वगैरे पुसायचं, ते सगळं करून झालं होतं. आता नाश्त्यामध्ये काय बनवायचा हा विचार पडला होता, पण कुणालच्या बाबांना आज भेंड्याची भाजी खायची होती म्हणून मग ती काढली आणि धुवून ना चाळणीमध्ये ठेवली पाणी निथळायसाठी. आणि इथे वाटीमध्ये की नाही आदल्या दिवशी रात्री मी बियाणं टाकलं होतं भिजत. हे सूर्यफुलाचं बी आहे आणि जे जाड बियाणे तुम्हाला बघा दिसतंय ना ते पडवळचं बी आहे. म्हणजे असं बियाणे भिजवलं आणि रुजवलं ना की ते पटकन असं रुजून येतं. तर त्यातलं की नाही पाणी जे होतं ना वाटीत तर ते मी काढून टाकलं आणि असंच वाटीमध्ये ठेवलं. म्हटलं संध्याकाळी म्हटलं वेळ काढून ते एवढं रुजवता येईल. आज म्हणजे सकाळी सकाळी आता करायचं होतं पण पावसाचा अंदाज घेतला तर म्हटलं राहू दे, कारण माती वगैरे पण तयार करावी लागते ना असं बियाणं रुजवायचं म्हटलं का. त्याच्यामुळे मध्ये तसंच ठेवलं. मग कुणालच्या बाबा आंघोळ करून आले आणि आंघोळ झाली का त्यांना लगेच चहा लागतो. चहाचे शौकीन आहेत, म्हणजे चहाप्रेमी आहेत ते. इथे माझं जेवण नाश्ता सगळं करायची तयारी सुरू झाली होती. कुकर लावून झाला होता. एकीकडे एक भाजी की नाही फोडणीला घालून दिली, मटकीची भाजी फोडणीला घालून घेतली होती. बाहेर पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हता. त्याच्यामुळे म्हटलं चला आज घरचंच आपण करूया आणि थोडीशी साफसफाई जे काय आहे ते म्हटलं आज करता येईल. घरात तेवढं काम एक आपलं ना होऊन जाईल. तर देवघर इथे साफ करून घेतलं, देवाची पूजा करून घेतलेली आहे. आज आपल्या बागेतली फुलं म्हणजे जाई जुई, नंदाची फुलं, चाफा आणि मोगरा, गुलाब पण फुलले होते पण गुलाब मी जास्त असे काढत नाही. पूजा करून झाली आणि मग आपल्या घरातल्या कामाला म्हणजे मला की नाही आज चक्की लावायची होती. आता चक्की लावायच्या आधी जे काही पीठ असतं ना डब्यामध्ये ते आधी रिकामी करून घेते मी आणि घासून तो डबा स्वच्छ करून घेते. तर इथे डबा जो आहे पिठाचा तो घासून घेतला. आता पाऊस असल्यामुळे डबा काय तो पटकन सुकणार नाही, त्याच्यामुळे काय केलं डबा वगैरे घासला, कपड्याने पुसला आणि मग फॅन खाली तो ना नेऊन ठेवला. म्हटलं संध्याकाळपर्यंत सुकेल. आणि ज्या भांड्यामध्ये पीठ दळलं जातं म्हणजे चक्कीचं जे भांडं होतं ना, स्टीलचं भांडं आहे ते सुद्धा मी रोज आहे ना वापरते. म्हणजे पाणी वगैरे त्यात आहे ना भरून ठेवते, प्यायचं पाणी वगैरे असतं ना ते. त्याच्यामुळे ते पण मला रिकामी करून सुकवायचं होतं फॅन खाली, तर ते सुद्धा रिकामी करून घेतलं आणि पिठाचा डबा आणि ते भांडं दोन्ही पण बाहेर आहे ना हॉलमध्ये फॅन खाली सुकत घातलं. ऐकलं काय मी काय बोलते? ऐकलंस? टीव्ही चालू असले ना की आमच्याकडे आवाजच जात नाही कानात. अरे नवीन केळ पोसवली, केळ म्हटलं पोसवली आहे. अरे पाठीमध्ये काय अरे केळ म्हटलं पोसवली. पोसू दे का म्हणजे लक्ष टाकायला पाहिजे केळी. काय माहिती तर बाहेर बागेत जायचा प्रयत्न करत होती पण तितक्यात लगेच 2 मिनिटात पाऊस इथे पुन्हा सुरू झालेला आहे. तर मशीन इथे मी कपड्याची लावून घेतली आणि मग गेले किचनमध्ये जेवण करायला. तर आज की नाही मी भेंड्याची भाजी करते, म्हणजे भेंडी मसाला. तर झटपट तुमच्याशी रेसिपी की नाही शेअर करते. याची मध्ये थोडीशी कट करून घ्यायची, 2 तुकडे, थोडीशी मोठी ठेवायची. हे अशा पद्धतीने कट करून घेतले
तर बाकीचे ना ती पण सगळे कट करून घेते. तर भेंडी मसाला करण्यासाठी ही जी भेंडी आहेत ना ती तेलामध्ये अशी मी फ्राय करून घेतलेली आहेत. आता तुम्हाला जर का जास्त तेलाचं नको असेल तर शॅलो फ्राय म्हणतात ना, म्हणजे थोडंसं जरा कमी तेल टाकायचं आणि त्यात अशी परतून घ्यायची. म्हणजे थोडीशी म्हणजे कशी अर्धी भेंडी आपली शिजली पाहिजे अशा पद्धतीने ही भेंडी आहेत ना आपल्याला इथे परतून घ्यायची. तर हे बघा इथे माझी भेंडी परतून झालेली आहे. तर त्या कढईतली भेंडी ना काढून घेतली मी आणि थोडंसं तेल की नाही मला जास्त वाटत होतं. म्हणजे माझं कसं जेवणामध्ये तेलाचं प्रमाण कमी असतं, पण आज ही जी भाजी आहे ना कुणालच्या बाबांना खायची होती आणि ह्या भाजीमध्ये तेल थोडंसं जास्त लागतं, त्याच्यामुळे मग तेल की नाही टाकावंच लागतं. मग म्हणजे काही काही भाज्या असतात की ज्यांना जास्त तेलाची गरज असते, तसंच हे आहे. तरी पण थोडंसं तेल आहे ना त्या कढईतलं मी काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये इथे बघा फोडणी करायची सुरुवात केलेली आहे. तर इथे ही आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे कांदा टोमॅटोची. तर गरम तेलामध्ये राई टाकलेली आहे, थोडंसं जिरं हिंग टाकलं आहे, नंतरला बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरले टोमॅटो आहे, परत काय बरं म्हणतात लसूण म्हणजे आलं लसणाची पेस्ट आहे ना ती टाकलेली आहे. चांगलं असं परतून घ्यायचं, म्हणजे तेल सुटेल ना असं परतून घ्यायचं आणि मग त्यात टाकायचे सगळे मसाले. म्हणजे तिखट मसाला आहे, हळद आहे, थोडंसं गरम मसाला, तुमच्याकडे जर का धणे जिरे पावडर आवडत असेल तर ती पण तुम्ही थोडीशी टाकू शकता. तर आमच्याकडे काय धणे जिऱ्याची पावडर आवडत नाही, त्याच्यामुळे वापरत नाही मी. चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं, चांगलं असं परतून घ्यायचं. म्हणजे जितकं आपण परतून घेऊ तितकं तेल चांगलं सुटून होतं. आणि जर का असं वाटलं की ग्रेव्ही थोडीशी ड्राय झालेली आहे तर त्यात थोडंसं पाणी टाकायचं. म्हणजे समजा ना एक पाव वाटीकीने पाणी टाकायचं आणि मग झाकण लावून स्लो गॅसवरती ही जी ग्रेव्ही आहे ना चांगली तेल सुटेपर्यंत अशी शिजून द्यायची. आणि इथे बघा माझी ग्रेव्ही चांगली अशी शिजून झालेली आहे आणि छान अशी लाल तरी पण म्हणजे तेलाची तरी पण इथे आलेली आहे. आता ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला टाकायची आहे तळलेली भेंडी. आणि आता ह्याच्यामध्ये बघा भेंडी घातलेली आहेत. काय झालं बघा घाई गडबड कसली भेंडी बघा थोडीशी सांडली गॅसवरती. तर इथे मी शॉर्ट व्हिडिओ पण शूट करत होते आणि हा लाँग व्हिडिओ आहे तो पण. त्याच्यामुळे खूप अशी माझी गडबड झाली होती आणि मग असं झालं. तर इथे बघा भेंडी टाकून झाल्यानंतर जरा अशी मिक्स करून घेतली आणि मग त्यात टाकलेला आहे अजून एक मसाला. त्यात मी म्हणजे आपल्याकडे समजा पावभाजीचा मसाला असेल किंवा छोलेपुरीचा बघा मसाला असतो ना तो तुम्ही यात ॲड करायचा 1 चमचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर मिक्स करायचं. 1-2 मिनटं वाफ आणायची की भाजी बघा आपली इथे 2 मिनटात खायला तयार. तर किचनमधलं जेवणाचं सगळं काम माझं करून झालं आणि आत्ता इथे माझं क्लिनिंगचं काम म्हणजे कपडे माझे एकीकडे मी बघा धुवायला टाकले होते मगाशी आणि कपडे धुवून झाल्यानंतर इथे मी घेतलेलं आहे बाथरूम धुवायला. बाथरूम आज मला पूर्ण क्लीन करायचं होतं. परत म्हणजे पूर्ण क्लीन म्हणजे बाथरूमचे टाईल्स वगैरे सगळं आलं. पुन्हा नळ नळ वगैरे बघा असतात ना पाण्याचे ते पण सगळे क्लीन करायचे होते. तर ते सगळं मी इथे करायला घेतलेलं आहे. तर आत्ता क्लिनिंग करता करता थोडंसं मी बोलते तुमच्याशी कमेंट्सबद्दल. तर 2 ते 3 दिवसापूर्वी आपल्या एका ताईंनी मला कमेंट्स केली होती. म्हणजे ही जी कमेंट्स आहे ना ती निगेटिव्ह नाही तर पॉझिटिव्ह कमेंट्स होती ती. तर कुठेतरी मला असं वाटलं की ह्या कमेंटचा रिप्लाय द्यायला पाहिजे. त्यांना तसं मी लिहून पण रिप्लाय दिला होता. पण तुम्हा सर्वांपर्यंत पण ही गोष्ट म्हणजे ह्या कमेंटचा रिप्लाय आहे तो पोचायला पाहिजे म्हणून म्हटलं चला आज व्हिडिओच्या माध्यमातून पण बोलते. तर त्या ताईंनी अशी कमेंट्स केली होती की ताई तुम्ही कधी-कधी म्हणजे बाहेर जाऊन गावातली जी घरं वगैरे आहेत किंवा अजून जे जे काय आहे गावातल्या लोकांचं ते दाखवत जा. तर ती गोष्ट शक्य नाही मला, कारण तसं मी त्यांना सांगितलं पण की नाही ताई मला हे नाही शक्य. गावच्या ठिकाणी अडचण कसली येते मुख्य अडचण तर एक बाई अ, हे असलं काम करते, व्हिडिओचं काम करते आणि अशी वेड्यासारखी म्हणजे ती लोकांची समज काय असते की वेड्यासारखी ही कॅमेरा घेऊन फिरते, शूटिंग करत बसते, हिला काय कामधंदा नाही आहे का, ही रिकामटेकडी बाई आहे, असा त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो, त्यांचे विचार असतात. म्हणजे कुठेतरी बुरसटलेली विचारांची माणसं इथे आहेत. जिथे मी राहते त्या ठिकाणची मी वार्ता करते, बोलते तुमच्याशी. तुम्ही जर का माझे जुने व्हिडिओ बघितलात, जेव्हा मी गावी आली राहायला 2 ते 3 वर्षापूर्वी, त्यावेळचे व्हिडिओ बघा आणि त्यावेळेस मी हा प्रयत्न केला होता. बऱ्याचशा गोष्टी आहेत ना मी शेअर केलेल्या आहेत आजूबाजूच्या, शेतीच्या. आणि त्यावेळी कशी मी नवीन होती, मला ह्यांचे विचार असे माहीत नव्हते की असे जुन्या विचारांची लोकं इथे आहेत म्हणून. पण जसं जसं मला माहीत पडलं की ह्या म्हणजे इकडच्या लोकांचे विचार आहेत असे,
तिथपासून मग मी हे सगळं बंद केलं करायचं, की नको आता. म्हणजे त्यांचे विचार इतक्या खालच्या थराचे असतात की आता मी तुम्हाला काय सांगू. म्हणजे एका वेगळ्या नजरेनेच बघितलं जातं इथे. त्याच्यामुळे मग ही गोष्ट मी इथे बंद केलेली आहे करायची. आणि त्याच्यामुळेच मी माझं जे डेली रुटीन आहे फक्त माझ्यापुरतं मर्यादित, माझ्या फॅमिलीपुरतं मर्यादित असेल तेच व्हिडिओ मी इथे तयार करायला बघा सुरुवात केलेली आहे. म्हणजे प्रत्येक यूट्यूबर आहे, जास्त करून तुम्हाला मी त्रास कोणाला होते हे पण सांगते. हा जो महिला वर्ग असतो ना, त्यांना भरपूर असा त्रास होतो. आता सगळ्याच गोष्टी बघा तुम्हाला नाही शेअर करता येत. पण मला असं वाटलं की जर का तुम्हाला नाही सांगितलं तर तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोचणार नाहीत. आणि कुठेतरी अशी आमचीसुद्धा घुसमट होते, जशी माझी घुसमटसुद्धा झाली होती. आणि शेवटी मग मी कंटाळून ना ते सगळं बंद करून टाकलं. आता म्हटलं नको, जे आपलं लाईफ आहे, जे माझं आयुष्य आहे, जे मी जगते, जे आम्ही खातोय पितोय, कुठे फिरायला जातोय, तेच सगळं म्हटलं तुमच्याशी शेअर करत जाईन. आणि त्याच्यामुळेच मग असे व्हिडिओ, माझे जे डेली रुटीनचे व्हिडिओ आहेत ना, तेच आता तुमच्यापर्यंत बघा येतील. तरी पण मी प्रयत्न करीन, मी जर कुठे वेगळ्या ठिकाणी गेली तर नक्कीच तुमच्याशी सगळं शेअर करण्याचा प्रयत्न करीन. पण नेहमी असं नाही शक्य होत. पावसाची रिपरिप बघा अजून पण चालूच आहे पाऊस. थोडंसं जरा कमी झालं आहे आत्ता त्याच्यामुळे. आणि आमच्याकडे टी व्ही चालू आहे, टी व्हीचा आवाज कॅप्चर होणार आहे थोडाफार. सगळं काम झालं आहे माझं, पण लादी ही बघा अजून ओली आहे माझी, त्याच्यामुळे चक्के काय मी आता लावू शकत नाही आहे. आता ही मागची पळवी जरा सुकेल आणि डबे वगैरे माझे सुकतील, त्याच्यानंतरच चक्की लावायची. आज चक्की काय पण करून लावायचीच आहे, कारण पीठ जे काय होतं ना ते सगळं माझं संपलं आहे, थोडंसंच आहे, त्याच्यामुळे लावावंच लागेल. आणि संध्याकाळी म्हणजे हा जरा पाऊस थांबला ना की मी जाणार आहे बागेमध्ये. आज काही बाहेर पडलेलंच नाही आम्ही घराच्या, सकाळी इतका पाऊस ना त्याच्यामुळे नाही बाहेर पडता आलं. तर नवीन केळे पोचवले. आता मगाशी ना मी ते बघितले, दिसते मला जाळीतून, म्हणजे अशा केळी की नाही पोचवत चाललेल्या आहेत. आणि अजून पण केळफुलं वगैरे ना आहेत आपल्या झाडांवरती. मला वाटतं 1 2 अजून असतील, आता हे 3रं. म्हणजे सतत केळफूल की नाही चालू आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं केळफूल मी खत बनवून, म्हणजे 2 केळफूल खत करून टाकलं मी झाडांना आणि एका केळफुलाची भाजी केली होती आणि त्याला पराठे केले होते. तर काहीतरी असं वेगळं करायचा विचार चालू आहे माझ्या मनामध्ये. बघूया, काहीतरी असं वेगळं ट्राय केलं का नक्की शेअर करीन तुमच्याशी. पण पराठे नाही, पण वेगळं असं कटलेट्स वगैरे असं चाललं आहे, काही ना काही प्लॅनिंग मला चालू आहे, ते नक्की शेअर करेन मी. चला आता भेंडी मसाला आज जो केलेला आहे कुणालच्या बाबाच्या आवडीचा, कसं झालं काय माहीत नाही, मी अजून चाकून नाही बघितलेलं आहे. आता जेव्हा वाढीन ना त्यांना त्यावेळेस बघूया कसं काय. ते फर्स्ट टाईमच केलं आहे त्याच्यामुळे. आमच्याकडे कसं कांदा टमॅटोची ग्रेव्ही असते ना, ते जास्त असं म्हणजे केलं जात नाही. आपलं कोकणामध्ये माहिती आहे ना, म्हणजे कांदा खोबऱ्याचं आपलं वाटण असतं आणि तेच आवडतं. मी कधीतरी पनीरची भाजी चुकून आपण अशी केली तर त्याच्यामुळे थोडंसं असं वेगळं केलं ना का विचार पडतो. काय चाललं आहे? कुणालचे बाबा आलेले ना म्हणून मी जरा थांबली होती. कपडे माझे पूर्ण ओले झालेले आहेत, ते आता पहिला मी चेंज करणार आहे. पूर्ण मला भिजायला झालं मग अशी बाथरूम धुताना, त्याच्यामुळे चेंज करायलाच पाहिजे. तर ओले कपडे असलं का जमत नाही. चला आता ह्यांना पहिला जेवायला देते. आज भाग्या शिरू काही दिसलेले नाहीत ना व्हिडिओमध्ये. मला वाटतं मी शूटिंग केलं, मला पण आता लक्षात नाही आहे. दोघंजण आत्ता गाड आहे ना झोपलेले आहेत पुढच्या पडवीमध्ये. त्यांना पण काही जास्त आज खेळायला मिळालं नाही बाहेर, पाऊस असल्यामुळे. गेले होते बाहेर तर गेले आणि एक अर्ध्या तासामध्ये परत ते आले रिटर्न. इतका पाऊस होता सकाळपासून. आवाज जरा ऐका ना, ऐकलं काय? आवाज जरा म्यूट कर थोडासा, जरासा. तर हे बघा, हे भाग्या शेरू. आत्ता भाग्याला मी सोडले, आत्ता त्यांना पण खेळायला नाही मिळालं ना भाग्या शेरू. भाग्या गेला आणि लगेच आला 1 मिनिटामध्ये. आता शेरूला सोडायचं आहे, वाघ्याला बांधावं लागेल. जर का आत्ता दोघांना संगाती सोडलं ना जातील मग जंगलामध्ये. आता लगेच जाणार नाही, कारण त्यांचा जेवायचा टाईम आहे. त्यांना आता भूक लागली दोघांना. त्यांना मी म्हटलं ना जेवायला चला, हां तेव्हा उठलेले. त्यांनी दोघं गाड असे झोपलेले होते. आणि किती जखमा बघा तुम्हाला दाखवते मी. त्याशी मारामारी करून आले दोघंजणं. बाहेर असतात ना डॉगी त्यांच्यासोबत. हां ह्याला पण लागलं इथे तोंडाच्या इथे आणि भाग्याला पण झालं आहे, सगळं बरं झालेलं आहे आता. असं त्यांना कसं इंजेक्शन वगैरे दिलेले आहेत ना, त्याच्यामुळे काही चिंता नाही आहे. वॅक्सिन आपलं सगळं झालेलं आहे. शेरूला इथे लागलं आहे, खरचटलं आणि त्याला पण. हां चला जेवायला देते, चला जेवायचं ना. चला आता वाघ्याला आता बांधून ठेवते, जरासा शेरूला सोडते. मी तो जाईल ना सुसू करायला जायचं ना. हां पाऊस बघा थांबला आहे आता.
पण त्या साईडनी परत भरलेला आहे, तो परत येणार आहे थोड्या वेळाने. पाऊस आला. चला, पावसाने सगळ्यांचेच वांदे. म्हटलं काय जास्त गरम नाही आहे. तर इथे आता मी बघा जेवण वाढायला घेतलेलं आहे. ही माझी डिश, म्हणजे की नाही ह्या रेसिपीचा मी शॉर्ट व्हिडिओ तयार केला होता, त्याच्यामुळे ही डिश आहे ना मी वाढून घेतली होती. एक घास बघा तुम्हाला खाल्लेला दिसतोय. म्हणजे भाजीचा रिव्ह्यू तुम्हाला मी आत्ताच सांगते, इतकी अप्रतिम ही भाजी झालेली आहे. ही बघा, खूप मस्त भाजी झाली आहे. आता कुणालच्या बाबांना मी विचारणार आहे कशी झाली ती. थोडीशी मटकीची भाजी पण केली होती सकाळी नाश्त्यामध्ये. त्यांचं ताट आहे ना अगोदर वाढून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते. हा बघा, पिक्चर बघता बघता आज आम्ही जरा आमचं जेवण आहे ना एन्जॉय करतो. हा पिक्चर की नाही आम्हाला खूप असा आवडतो, कॉमेडी पिक्चर आहे ना. बघून बघा, तुम्हाला माहिती पडेल कोणता पिक्चर आहे तो. कॉमेडी. आणि हे ताट वाढले कुणालच्या बाबांचं, पण ते बाहेर आहेत. भाग्याशरू आता जेवून झाले ना, त्यांचे बाऊल ते उचलत आहेत. ही जी भाजी बघा तुम्हाला मगाशी दाखवलं नाही ना, ही कालची भाजी आहे. ती आता गरम केली. आता बघूया आवडते का. काय जेवायला दिले एवढं? हा, तुला काय लागेल तर घे, नको असेल तर मी घेईन. हा, अगदी मनापासनं चपातीबरोबर खाऊन बघ ना. मला इतकं माहिती आहे, माझा लेक असतं ना कुणाल, त्यांनी ही सगळी भाजी खाल्ली असती. इतकं मला अगदी 100% माहिती आहे. इतकी भाजी आहे ना अप्रतिम झालेली आहे. तर रेसिपी नक्की सगळ्यांनी ट्राय करून बघा तुम्ही. जेव्हा जेव्हा असं काही चांगलं असं बनवते ना, त्यावेळेस मला कुणालची खूप आठवण येते. पोर माझा असता तर पटापट सगळं खाल्लं असते. खरोखर चांगली झाली ना, आवडली ना खूप छान झालं ना. हॉटेलसारखी हॉटेलसारखी झाले म्हटलं, ग्रेव्ही वगैरे. ह्या भाजीचं काहीतरी सांग ना, म्हणजे कशासाठी बनवायचं आणि ते पण सांग, कुठे खाल्ली होतीस. अरे मी आता मुंबईला खाल्लेली. हां, तर ते किती दिवस माझ्या मागे लागले. भेंडी मसाला मी मुंबईला खाल्लेला, तशी बनव कॅन्टीनमध्ये. म्हणजे आता आम्हाला ते कॅटरेजचं जेवण आहे ना. हां, ते जेवणात मस्त बनवलं ते खूप दिवस मागे लागले ते. त्याच्यामुळे चला म्हटलं ट्राय करून बघूया थोडंसं वेगळं, पण छान झाले. आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे. म्हणजे संध्याकाळचा चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर चक्की लावायला इथे बघा मी सुरुवात केलेली आहे. गहू जे आदल्या दिवशी बघा साफ करताना तुम्हाला दाखवले होते, ते मी म्हणजे दिवसभर ना असे जरा पसरवून ठेवले होते. आणि मग इथे आता म्हणजे फॅनखाली पसरवून ठेवले होते आणि मग इथे चक्की लावलेली आहे. आता अर्धा ते पाऊण तास लागणार हे पीठ आपलं दळून व्हायला. आणि आता बघा घराबाहेर पडलो आम्ही आपल्याच आड्यामध्ये. आज दिवसभर अजिबात मी घराबाहेर पडलेली नाही सकाळपासून. कुणालच्या बा आले होते मगाशी 2-3 वेळा, पण पाऊस त्याच्यामुळे पुन्हा आता पण पाऊस आहे ना चालू आहे बघा, हलका हलका पडतोय पाऊस. चक्की आपली चालू आहे घरामध्ये, त्याचा आवाज थोडाफार रेकॉर्ड होणार आहे. खूप कंटाळा आला. म्हटलं दिवस मावळायच्या आधी म्हटलं चला म्हटलं एक राऊंड मारूया, नाहीतर ना असं चांगलं नाही वाटत मग घराच्या बाहेर नाही पडलं तर. त्याच्यामुळे इथं आपल्या आड्यातच जरा फिरतोय. आता चांगलं झालं आहे वातावरण. जरा एक राऊंड जरी मारलं ना तरी पण असं बरं वाटतं. मग थोडीशी झाडं वगैरे बघतो. पाऊस खूप पडतोय 2 दिवस झाले ना, कंटाळा आला आहे पावसाने. आता म्हणजे श्रावण महिना बघा आता लगेच चालू होईल. म्हणजे पाऊस थोडासा कमी होतो, पण आता मध्ये कमी झालेला, आता पुन्हा चालू झालेलं आहे असं. आणि हे बघा टाकळ्याची रोपं तर बघा झुडपासारखी झाली ती बघा. इथे आपल्या डोंगरावरती टाकळाची भाजी केवढी मोठी झाली, ती झुडूप झाले. एक तर केवढं मोठं झालं बघा, किती दिसतंय ते बघा मागच्या साईडला उंच तेवढं झालंय ना ते. आता हे साफ करायचं आहे, आपण ते मागवलं ना त्याच्याने साफ होऊन जाईल ते. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी थांबवते इथेच. तुम्हाला कसा वाटला काय माहीत. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असा सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. आणि शॉर्ट्स व्हिडिओ मी बघा शेअर करते. आत्ताच मला वाटतं 4-5 दिवस झाले मी चालू केलं शॉर्ट्स व्हिडिओ तयार करायचं. कसलं असं राहू दे. त्याच्यामुळे बघा तुम्ही चॅनलवर जाऊन. थोडासा म्हणजे प्रयत्न करते मी अजून वेगळं असं काहीतरी ट्राय करण्याचा. त्याच्यामुळे बघा तुम्ही सगळ्यांनी, आणि कसे वाटतात ते पण सांगा मला त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून. चला बाय बाय सर्वांना.